आली बघा पोराला ह्यात आणलंय खायला. आली हा वैताग वैताग असतोयच की म्हणा. पण आता इथं अजून नवीन ऐकायला काय भेटतंय काय माहिती. नवीन नवीन काय ना काय असतंय. आली तिथनं सोडलं ताईच्या पोरानं. मग आली इथनं मधनं त्या खडीपासून आली चालत. त्याला म्हणलं सोड तिथनं जाती चालत. तुला घेऊन यायचं नव्हतं. त्याला जायचं होतं दुटीवर. दाजीनं पाठवलं होतं जा म्हणून. तसं सोडून येऊ नको ताईनं. तिला तिथं सोडून जा म्हणला ना तसंच तिकडं जा. मग ती तिथं तसंच सोडून त्या दुटीला गेला. ती त्याच्या पण मागं कामं आपल्यासाठी त्यांचं कशाला खोळंबा करायचं. आपल्या मागं काय म्हणते ती ना रोज 7:30 त्यांना कशाला ताप द्यायचा. आलती पप्पानं फोन केलता म्हणून. पप्पा म्हणलं तिकडं जाऊ नको इकडे ये म्हणून आली इकडं. बघा काय होतंय काय नाही. शेवटचा काय ना काय निर्णय घ्या. आता निर्णय घ्यायला तर मिळतं जुळतच घ्यावं लागतं. निर्णय काय तर परत हे आणून ठेवून काय करायचं. तुम्ही काय करताय काय नाही मला काय माहित नाही. मला पण तुम्ही योग्य निर्णय घ्या आणि ती भांडणं तेवढी मिटवा. मिटवतो तुम्ही नका रोज येताय बघताय सांगताय. आमच्या माझं कसलं या पुत्र दवाखान्याचं पळापळ चालू. कोणची भांडणं बघू का दवाखाना बघू कोणचं बघू. मग आता इथपर्यंत तुझं कोण येत नाही. तुझा बाप येत नाही. नंद्या तिकडं तसं झाला दवाखान्यात ना. ती पण थांबला 1 दिवस 1-2 दिवस. ती एक शब्द सुद्धा ह्यांना बोलला नाही. तसंच निघून आला. बरं आता काम करेल. आता जेवण कर. तुला येतो मी दुसरं. चल काय होतं बघूया बरं. नाच पाठवायची नाही तसं नाही. बरं मी जाऊन घेऊन तू माघारी घेऊन माझी मी तू तिथे खटकाखटकी चाललं की नाही माझी मी घेऊन माघारी. तसं करायचं नसतं. जरा कुठेतरी निर्णय टोकाची भूमिका घ्यायची नसते. कुठेतरी जरा थांबवावं माणसाने. तर तिथं मी येतोय म्हणून दोघं तिथं मालक पाहिजे. काय झालंय काय नाही बघायला पाहिजे बोलायला आपल्या घरी त्याचं मला आहे का. पण आवाज त्यांना बोलवून घेऊ. हा बघ खटाळलेला असतं रागात असते जाऊन रागात असते तर काय झालं. कुणी पाणी घ्यायचं असतं. अगं कुणी पाणी व्हायचं बरोबर आहे. आता ती आली ना आपल्या घरी. तिला मी घेऊन जातो. जेवण कर तिला जेव घाल. माझी मी गाडी सोडून येतो. काय काय होतं बघ. तुला एक आत्ताला ते घेऊन येतो. येऊच ना काय करायचं घेऊन यायला. आपण जरा समजून सांगावं बोलावं. जरा आपल्यापाशी काय शांत आहे का नाही सांगायसारखं सांगतो मी. घेऊन येऊ नका. जायला बी नीट बोलायचं. नीटनेटकं समजून सांगायचं. बरं आपण तसं केल्यावर ते किती येडवणी करते. एकटीच आहे रोज उठून तीच रोज. तेव्हा त्यांचा पर्पज आहे. आपण कधी भाग घ्यायचा नाही. शेवटी द्यायची ती येते ती तळावर. आपली काय मान्य आहे. पण आपण तसं बोलायचं नाही. आपण कसं बोलायला पाहिजे कसं राहायला पाहिजे. टोकाची भूमिका घेऊन चालत नसतं कुणची. ठीक आहे स्वतःवर आहे. तू तुझं काम कर. तिला घेऊन जातो मी. तिनं काय प्रकरण नाही साडी नाही आली तशी एकटी आली तरी उद्या मी फोन करते. महेशा बोलवून घेते. राहत्या आली तर रात्री रात महेशा फोन करून मी बोलवून घेते. ते नसतं चालत. तुला नाही कळत त्यातलं. तेव्हा घेते बोलवून घेते. ती येत नसते. काय जाण नाही आहे ना. बरोबर ना फोन केल्यावर त्यांचा फोन नाही आला ना. आता येत नाही येणार का तिने फोन केला तुझ्या तसं यायचं असतं का मुकाटी. म्हणूनच मी जाऊन घालून येतो. नाही काय नाही बघू फोन माझी मी करते घेते बोलून आला येऊ द्या ना. तर पुन्हा बघू सकाळी काय असतं. त्यांना काय काळजी नाही का. त्यांचा परपंच आहे. 2 लेकरं आहे ती म्हणल्यावर त्यांनी बघू फोन करून मग काय तर होईलच त्यात. काय नको पाठशी तुझं काम कर. माझं काम मी करतेच व. पण तुमचं जरा बघा नीटनेटकं बोलू. मी फोन करून बोलतो. तुझं काम फोन बघू मी बोलते फोन लावतो परत. तसं नसतं. आणि तू बी काय अशी निघून आली बरं आहे का असं तसं आगाच्या कपडे सकट लेकरं सोडून शिकायला फोन नाही. आई बाप काय चाल मला जात नाही. ती शेवटी नवरा बायको तुमचं तुम्ही मिटवायचं असतं. मला दाजीनं ताईनं बोलवून घेत होतं. दाजीन ताई माझ्याकडे आलती सगळं कुठं ऐकून. मग दाजीला पण तिथं नीट हिने बोललं नाही तर आडवं तिडवं बोललं. ताईला पण नीट बोललं नाही. दाजीला म्हणलं चला कुठं प्यायला आणि पाचतून असलं बोललं. मग घटीवरती बसलं. मग दाजी म्हणलं कविता हिथं काय तुला बोलता येत नाही. उद्या सकाळच्याला तू ये वारला मी नेहमी पाठवून देतो. मग मी तिथं गेले. जेवण खावणं झाली. बोललो बसलो. मी तिथनं दाजीपासून तिकडे पप्पाने मला मी फोन केला का नाही. पप्पा मला म्हणलं तिकडं
जाऊ नको तू इकडे ये. पप्पा कुठं मला काय बोललं तसं तुझं पप्पा कशाला तुला काय सांगते मग तो तरी फोन करायचा असतो आईकडे तर द्या म्हणायचा तो फोन पप्पाला केलता म्हणल्यावर तू म्हणलीस का आईकडे फोन आहे हा काय करू एका हातात काय टाळी वाजत नसते शेवटी जन्माचा जुडीदार तीच असतो आई बाय बापापाशी काय नसतं जुडीचं लाकूड चुललं जळल्याशिवाय भाग नसतं म्हणून पप्पाला म्हणलं होतं मी येत नाही मी आपल्या मुद्द्यात आई बापाला सांगायचं तसं बोलायचं तसली आम्ही नाही माणसं तसं होत असतं. काय तसं असतं? काय करायचं लोकांची असतं? बोलणं तू वाचतो, माहिती घेऊन गोगोळ त्याला मुका घ्यायचा. तुला सांगतो जेवढं कर तिला स्वयंपाक कर जेवण घाल तासाभरात रस्त्यात जाऊन येतो मी. नका नका सोडा माझी फोन करते त्यांना बोलवून किती आणि पुन्हा मग दोघं नवरा बायको आपलं जेवण खाणं करते वाटलं लागले काय करायचं गं पाठवायला तसं आधी तर राजा रात्री रात ती म्हणते ती तुझी आई बाप असली तुझी आई बाप असली तुझं कोण आलं का तुझं कोण येतंय का तुझ्या दाराला आमच्या मागे दवाखाना लागलं कसं आहे तुझ्या घरी? माझं पण कसं आणि महिना झाला आम्ही त्या दवाखान्यात राहिलो. माझ्या लेकाच्या फुटला होता ते कसं कसं आमची आम्हाला उसं पाहायचं कळणार तुमची भांडणं सारखं तुमचं फोन यायचं ते आम्ही कोणी आहे का यात तर मोठी माझं वर होईना त्या दिवशी आला मटण ही घेऊन आला आदल्या दिवशी मटणाचं भोकुलं पण फेकून दिलं बरं दे ना त्या दिवशी ती मटण घेऊन आला त्याला तर एक शब्द बोलला नाही तर ती पण काय म्हणला नाही दाजी तुम्ही असं का करताय तसं का करताय असं का बोलताय आकाला एक शब्द सुद्धा ती दाजीला बोलला नाही उलट ती मलाच म्हणलं आका तुझं चुकतोय तू शांत बस पण मेवण्याला ती म्हणला सुद्धा नाही मला माहिती तुझा भाव आला तुझी चूक होती म्हणून शिना तुझा भाव गपचिप मुकाट्या गेला मर्जीची आहे ती अशी आमची नाही ती मर्जीची आहे ती मर्जीनं हाय काय भांडा नाही काय पडला वैतागू नको म्हणजे एक दिवस ये माझी खुशी राहा टेन्शन वैताग कुणाला नसतो म्हणजे अगं म्हणजे ये एक दिवस राहा तुझा वैताग तुझं टेन्शन तुला आज नाही उद्या तिथंच थांबावं लागेल. आता पुन्हा कसं असं काय तुला यायचं नसतं. कुठपर्यंत ऐकू त्यांचं सांगा येऊन तुझी कड लागायच्या कोण कोणाचा नसता शेवटी जन्माचा जोडीदारचा असतो आपलं घर नागून भर माहित आहे का आपलंच घर चांगलं असतं रागवायचा का नाही बाबा यात आली मनुष्यानं काय जन्माला आहे बाप तुझ्या नाही ते गेलं शेवटी तू तिथं आपलं आल्यावर तुला ये म्हणलं तुझ्या घरनं तुला ये म्हणलं नसतो मी तिथंच थांब म्हणलं असतं. हरी गोष्टीला एक फोन तर करायचा पैशापर्यंत मला असं सगळ्यांनी मला पाच तसं चिडचिड तुमचा केली. सरपंच आहे 2 लेकर झाली कडपासून आपला नान्या बाबतीत लाड नाही बघ ये तू खा काय मागायची माग पण नान्या बाबतीत माझ्यापाशी लाड नाही तसला मी कुठं ती घरदार सोडून आली नाही ये माझी लेकरं बाळ म्हणलं पप्पा मला इकडे तिकडे जाणार होते आणि मी मुकाटी आली नाही ह्यांना सांगितलंय मी तिकडे चालली म्हणून मी काय गपचिप आली नाही सांगितलंय आम्हाला. त्यांना मी सांगून आलेले त्यांना म्हणलंय पण मी ताईकडे चालली असं ना असं चालली म्हणून मी सांगितलंय त्यांना पोराशांना सांगितलं तर मला म्हणलं गेलेली महागात तेवढी नको जा तुझा वैताग आलाय तुझी काय मला गरज नाही गेलीच नाही कायमची जा कशा काय म्हणलं असं आपण ते जरा लावून राहावं कविता तसं आया नसतं. तिथं कसं आहे मलाच माहित आहे माहित सकाळचं